नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. आज अयोध्येमध्ये मूळ ठिकाणी राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे. पायाभरणी सोहळा झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास झालेला आहे. निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो पार पडला तो संपूर्ण जगानं बघितला. पण या सोहळ्याच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित झाले. खरंच हा सोहळा मोदी केंद्रित, संघ केंद्रित होता का? इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना का बोलवलं गेलं नाही? त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, शिवसेनेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे असतील, यांना निमंत्रित का केलं गेलं नाही? करोना काळातच मुहूर्त भूमिपूजनाचा का काढला गेला? गेल्या वर्षी म्हणजे 2019ला 5 ऑगस्टला 370 कलम रद्द करण्याचा जो निर्णय घेतला, त्याच मुहूर्तावरती राम जन्मभूमी किंवा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा निर्णय का घेतला गेला? एकच तारखेला 2 मैलाचे दगड ठरतील मोदी सरकारचे असे निर्णय अंमलात का आलेत? त्याही पेक्षा भाजपनं अनेक वर्षांपासून जाहीरनाम्यातून जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता ही झाली आहे. इथून पुढं नेमकं भाजपचं राजकारण पुढं कसं सरकणार आहे? आणखी कोणता अजेंडा आता शिल्लक आहे जो भाजपला संकल्पाच्या रूपात पूर्ण करायचा आहे? पण ते करत असताना राम मंदिराचं आजचं जे भूमिपूजन झालेलं आहे, या सोहळ्यामागचं नेमकं राजकारण काय, त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. श्रीराम कुणाचे या आमने सामने कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. मी तुम्हा दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो. आणि चर्चा सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावरती एक नजर टाकूया. पहिला प्रश्न, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात श्रेयवादाचं राजकारण आहे? दुसरा प्रश्न, भूमिपूजन सोहळा मोदी केंद्रित आणि संघ केंद्रित आहे का? लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण का नाही? पायाभरणीनंतर राम मंदिर राजकारण संपलं? शेवटचा प्रश्न, निवडणुकांमुळे करोना ज्वरात घाईघाईत राम मंदिराचं भूमिपूजन झालंय? या 5 प्रश्नांच्या अवतीभोवती ही चर्चा आपल्याला खेळवत ठेवायची आहे. मी सुरुवातीलाच डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे जातोय. डॉक्टर नीलम गोरे, आजचा जो सामनाचा अग्रलेख आहे तो हेच सांगतोय की व्यक्ती केंद्रित, परिवार केंद्रित किंवा पक्ष केंद्रित हा सोहळा का होतोय? राम मंदिर उभारणी मागे अनेकांचे श्रेय आहेत किंवा अनेकांची सेवा आहे, अनेकांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांचा विसर आज का पाडला गेला? हा प्रश्न तुम्हालाही पडतोय? प्रश्न म्हणण्यापेक्षा आज श्रीराम प्रभूंचं संपूर्णपणाने तिथे जे अनेक वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचा संघर्ष चाललेला होता, त्याच्यामध्ये त्या भूमीचं पूजन झालं आणि कामाचा शुभारंभ झाला, ही निश्चितपणाने आनंदाची आणि स्वागताची गोष्ट आहे. आणि सामनाच्या अग्रलेखात सुद्धा पुष्पवृष्टी होते आहे अशा प्रकारचा सुरुवातीलाच पहिल्या पानावरतीच उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या क्षणाच्या संदर्भामध्ये त्याची वेळ त्याच्यावर वेगवेगळी मतं असू शकतात. परंतु राम कुणाचे हा जो तुमचा प्रश्न आहे, त्याच्यात मला असं वाटतं की राम ज्याची ज्याची श्रद्धा आहे त्या सगळ्यांचे आहेत अशा पद्धतीचा एक विश्वास आणि एक इतिहास आणि त्यानुसार अयोध्येचा बदललेला भूगोल सुद्धा, हा सगळा घेऊन आपण इतकी वर्ष लढलेलो आहोत. आता अशा वेळेला हे प्रश्न जे तुम्ही उपस्थित केलेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मनामध्ये आज पूजन झालं, अनेक वर्षापासून, अनेक शतकांपासून प्रलंबित असणारं कामाला सुरुवात झाली, ज्याच्यात अनेक पिढ्या संपल्या. आणि विशेषतः आम्ही धन्यवाद बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखर भूमिकेतून, ज्या प्रकारचं स्फुल्लिंग सगळ्यांमध्ये
चेतवलेलं होतं आणि विशेषतः ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळेला काही काळ मौन होते सगळेजण. आपल्याला कल्पना आहे आणि अशा वेळेला अ, कुठेतरी जे धैर्य, धाडस दाखवायला लागतं, ते बाळासाहेब ठाकरेंच्याकडे उपजत होतं. ते नेतेच होते आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक ज्या गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वामधून बरचसं इतिहासाला वळण देखील मिळालेलं आहे, याच्यात काही शंकाच नाहीये. त्याचबरोबर अनेक जे लोकं होते क्षणी त्यांनी सुद्धा नंतर वेळोवेळी सगळा प्रसंग कथन केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं, की त्याच्यामधले जे काही दुवे निखळलेत किंवा ज्याच्यामध्ये काही आपल्याला गॅप दिसत आहेत, त्रुटी दिसतायत, त्याच्यावरती सामनानी लक्ष वेधलेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन या मूळच्या जो हेतू आहे सगळा, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण रामभक्त म्हणून राम सर्वांचेच आपण मानतो आणि हा श्रद्धेचा, आस्थेचा, विश्वासाचा प्रश्न आहे आणि म्हणून श्रेयवाद किंवा याच्यापेक्षा सुद्धा आज एक रामभक्त या नात्याने आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे घटनेचं. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये अयोध्येला पूर्वी पण माननीय उद्धव साहेब जाऊन आलेले आहेत. आम्ही सुद्धा हं. त्यावेळेला होतो, ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणून ते होते, पण रामभक्त म्हणून होते त्यावेळेला. आणि अशी स्तुती मला सांगायला हरकत नाहीये, की त्यावेळेला अयोध्येमधून जेव्हा कधी असं हे पूजन होईल कार्यारंभ, तेव्हा मी असेन की नाही मला खात्री नव्हती. कारण शेवटी अनेक गोष्टी असतात. पण मी त्यावेळेलाच अयोध्येमधून एक रामाची चांदीची मूर्ती, 2 मूर्ती, एक मी माझ्या घरात आणली आणि एक माननीय उद्धव साहेब आणि सौ रश्मी वहिनींना भेट दिलेली आहे. त्यामुळे अयोध्येत आज रामांचं जेव्हा पूजन झालं, त्यावेळेला अयोध्येतले राम आमच्याकडे पण ठीक आहेत आहे, ठीक आहे. आणि अशा ज्यांच्याकडे पद्धतीनं तुम्ही अयोध्येतले राम तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. पण तुम्हाला आज अयोध्येला जाता आलेलं नाही. तुम्हाला म्हणजे शिवसेनेला. ठीक आहे. अतुल भातखळकर हाच प्रश्न आहे. शिवसेनेला निमंत्रण नाही, ठीक आहे. इतरांनाही निमंत्रण नाही, ठीक आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही निमंत्रण नाही. बरं, त्यांचं विस्मरण सर्वांनाच पडलं. ते तर बरं झालं. सरसंघचालक मोहन भागवतांनी निदान लालकृष्ण अडवाणींची आठवण तरी काढली. नाहीतर कोणीच विस्मरण त्यांचं सर्वांनाच झालं असं सर्वांना कळलं असतं. मला असं वाटतंय की पहिली गोष्ट हा कार्यक्रम सुप्रीम कोर्टाने या संदर्भात जो निर्णय दिला, या निर्णयाच्या नंतर जो ट्रस्ट स्थापन झाला, त्या ट्रस्टने या संदर्भातले सर्व निर्णय घेतलेले. हे निर्णय काही भारतीय जनता पार्टीने घेतलेले निर्णय नाहीत किंवा सरकारने घेतलेले निर्णय नाहीत. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अत्यंत निवडक लोकांना बोलवण्याची आवश्यकता होती, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्या ट्रस्टने ज्यांना ज्यांना त्यांना योग्य वाटतं त्यांना त्यांनी बोलवलं. या संदर्भामध्ये जी आता निलमताईंनी भूमिका घेतली तशीच माझी व्यक्तिगत भूमिका आज पण आहे की आज आनंदाचा दिवस आहे. मला कोणावरही टीका करायची इच्छा नाही. सगळ्यांचे इतिहास मला माहिती आहेत, कोण काय बोललं. कारण या आंदोलनामध्ये मी भारतीय जनता पार्टीत आलो तेव्हापासून नाहीये. मी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम करत होतो, त्या काळापासून आम्ही राम जन्मभूमीच्या आंदोलनाकरता यात प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजींचं मी अशा करता अभिनंदन करीन की त्यांनी आज 125 कोटी भारतीयांचे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानले. त्यांनी त्या ट्रस्टचे सुद्धा आभार मानले की त्या ट्रस्टने त्यांना आज प्रमुख या कार्यक्रमाचं म्हणून त्यांना निमंत्रित केलं आणि स्वतः नरेंद्र मोदीजी या आंदोलनामध्ये होतेच, ते सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा काही मुद्दा नाहीये की यांना का बोलवलं आणि यांना का नाही बोलवलं. आणि सरसंघचालकांनी आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब देवरसांचा उल्लेख केला, अडवाणीजींचा उल्लेख केला, अन्य काही व्यक्तींचा उल्लेख केला. पण आज जे कोणी असं म्हणतायत की यांचा उल्लेख केला नाही, त्यांचा उल्लेख केला नाही, ते नकाश्रू ढाळणे त्याच्या पलीकडे काही नाहीये. आज एक आनंदाचा आणि चांगला दिवस आहे. लक्षावधी भारतीयांचं एक स्वप्न वर्षानुवर्षाचं होतं, ते पूर्णत्वाला पोहोचलेलं आहे. त्यामुळे इतक्या लोकांना का बोलवलं आणि इतक्या लोकांना का बोलवलं नाही, हा प्रश्न तुम्ही लॉजिकली त्या ट्रस्टच्या लोकांना विचारला. ठीक आहे, ठीक आहे. तरी सुद्धा नीलम गोरे, हा प्रश्न अनेकांना पडतोय की 6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा कोणीही पुढे आलं नाही एक्सेप्ट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते असं म्हणाले, जर का पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. पण आज त्या राम जन्मभूमी ट्रस्टला सुद्धा शिवसेनेचा म्हणा किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा म्हणा विसर पडला. त्यांना विसर आहे हे दिसलं नाही. नाहीतर कुठं ना कुठं तसबिरीच्या रूपात का होईना शरयूच्या काठावरती इतर सर्वांच्या तसबिरी होत्या, तिथे लागली असती. एक गोष्ट स्पष्ट आहे की त्या कार्यक्रमाचा सगळ्या संयोजनावरती जरी तो शासकीय कार्यक्रम आहे, संजय राऊत आमचे नेते जसं म्हणाले, तसं संपूर्णपणे केंद्र सरकारमध्ये असणारे स्वाभाविकपणे पंतप्रधान असतील किंवा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील आणि तुम्हाला कल्पना आहे की शासकीय कार्यक्रमांच्या मध्ये कुठलंही आखणी रेखीव जे होत असतं ते ते त्यांचं मुख्यतः प्रोटोकॉल शेवटी काय असतो. प्रोटोकॉल जेव्हा आठवत असेल म्हणजे मला जुनं काढायचं नाहीये, परंतु मोदी साहेब ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हिंदू मिलच्या इथे आले, तेव्हा सुद्धा प्रोटोकॉलला नाव दिसलं नव्हतं ना आमचं जे आहे ते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हम्म. या सगळ्या आवाज येतोय माझा? हो हो व्यवस्थित. आवाज येतोय? हो अगदी व्यवस्थित. बोला बोला. आवाज येतोय का? होय होय बोला तुम्ही. हा फोन कट झालाय. बोला बोला बोला. आवाज येतो आहे? तुम्ही बोला, सलग बोला. हा ठीक आहे. त्यांचा आवाज आपल्याला येतोय, पण त्यांना असं वाटतंय की त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. अतुल भातखळकर, हाच प्रश्न आहे. त्या हेच सांगत होत्या की जरी तो शासकीय कार्यक्रम असेल तरी ज्या पद्धतीनं तो पार पाडला गेलेला आहे त्यावरनं नेमकं कुणाला बोलवायचं कुणाला बोलवायचं नाही याचा प्रोटोकॉल जरी असला तरी सुद्धा काही बाबी ह्या अशा आहेत ना की त्या नजराआड करून चालत नाही. त्यामध्ये मग राजकारण सुद्धा आलं आणि ते राजकारण कशाच्या आड करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला असं त्यांना वाटतंय. मी सुरुवातीलाच म्हटलं आणि हा कार्यक्रम सरकारी होता हे म्हणणं पूर्णपणे वस्तुस्थितीला सोडू नये. सर्वोच्च न्यायालयानेच हे आदेश दिलेले होते की एक ट्रस्ट फॉर्म करा आणि त्या ट्रस्टच्या तर्फे राम मंदिर उभारणीचं काम करायचं. मी त्या दिवशीच्या आपल्या कार्यक्रमात सांगितलं होतं. याच्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण 1989 साली भारतीय जनता पार्टीने जेव्हा अधिकृतरित्या राम मंदिराच्या प्रश्नामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा हा ठराव पारंपरिकच्या अधिवेशनात केला होता. त्याचं वर्डिंग तुम्ही बघा. आम्ही त्यावेळेला सुद्धा असं म्हटलं होतं की वी विल नॉट कन्स्ट्रक्ट द राम मंदिर, वी विल फॅसिलिटेट द कन्स्ट्रक्शन ऑफ राम मंदिर. आणि त्याच्यामुळे ट्रस्टचा हा कार्यक्रम होता. आता त्या ट्रस्टने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलंय, राज्यपालांना बोलवलंय, त्यांनी प्रधानमंत्र्यांना बोलवलं, त्यांनी सरसंघचालकांना बोलवलं. आता हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की राम मंदिराचा लढा हा 500 वर्ष चालू होता, पण गेल्या नजीकच्या 30 वर्षाच्या 40 वर्षाचा इतिहास आपण बघितला तर तो लढा या देशामध्ये सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी हातात घेतला आणि 89 ला भारतीय जनता पार्टीने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव पास करून या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि सक्रिय सहभाग घेतला. आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर का या सगळ्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा संघ परिवार ज्याला म्हणतात यांचा सर्वात मोठा वाटा होता. ही वस्तुस्थिती आहे, ती आपण नाकारून चालणार नाही. क्रमांक 1. दुसरं, कालपासून मी हे ऐकतोय की 6 डिसेंबरला सगळे लपले होते. ही वस्तुस्थिती नाही. त्यांच्या आठवणीकरता मी सांगतो की 6 डिसेंबरला आमचं राज्य सरकार, भारतीय जनता पार्टीचं संध्याकाळी कल्याण सिंगांचं राज्य सरकार हे केंद्र सरकारने बरखास्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नरसिंहरावांनी प्रधानमंत्री असताना या घटनेनंतर बंदी घातली. त्या बंदीच्या विरोधात आम्ही लढलो आणि त्याच्यामुळे बाबरीचा खटला जो चालू आहे तो अडवाणीजींवर पण चालू आहे, तो मुरली मनोहर जोशींवर पण चालू आहे, उमा भारतींवर चालू आहे. आणि 6 डिसेंबरला अयोध्येमध्ये कोण होतं? 6 डिसेंबरला अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसंघ, बजरंग दल यांचेच कार्यकर्ते होते आणि अन्य लोक होते. आणि त्याच्यामुळे 6 डिसेंबरला आम्ही कुठेच नव्हतो.
ही वस्तुस्थिती ठीक आहे. की तुम्ही स्वर्गीय तिथे होतात सम्राट पण जबाबदारी घ्यायला पुढे आला नाहीत असा प्रश्न आहे. कसलं श्रेय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं बोलले होते, ही वस्तुस्थिती आहे. याच्याविषयी दुमत असायचं कारण नाही, पण तो खटला आमच्यावर पण चालू आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 6 डिसेंबरला आम्ही कुठे नव्हतो हे म्हणणं अत्यंत ठीक आहे, हास्यास्पद ठीक आहे आहे. आणि वस्तुस्थितीला सोडू नये. एवढं नीलमताई लक्षात गोरे हाच प्रश्न आहे. बाळासाहेब स्वतःहून पुढे आले, शिवसेना प्रमुख, आणि त्यांनी सांगितलं की होय, माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. हे जे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे, हे इतकं मोठं वक्तव्य आहे की त्यानंतर हिंदू हृदय सम्राट असं त्यांना बोललं गेलं. पण आज हिंदू हृदय सम्राटांचे वारसदार सुद्धा तिथं दिसले नाहीत, किंवा तुम्ही सुद्धा असं म्हटलं नाही की आम्हाला का बोलवलं नाही. असं का? ते मुळामध्ये असं आहे पहा आशिष, आता तर मी खरं सांगेन की गोबेल्सचा कोणी जर का असताना वारस पुत्र तर अतुल भातखळकर शोभून दिसले असते, कारण त्यांनी इतकं पूर्ण खोटं सांगितलेलं आहे. बाळासाहेबांच्या वरती पण खटला होता, बाळासाहेबांच्या मृत्यूमुळे त्या खटल्यामध्ये संपलेला आहे, एवढी वस्तुस्थिती सुद्धा ते विसरतात सांगायला. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये काय झालं आणि त्याच्यानंतर काय शिवसेनेने भूमिका बजावली, त्याच्यानंतर तर श्रीकृष्ण आयोगाचं काय झालं, त्यामधलं सगळं काय शेवटी गव्हर्नमेंटनी तो फेटाळला महाराष्ट्रामध्ये. अशा वेळेला सुद्धा केंद्र सरकारची त्यावेळेला काय भूमिका होती, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचबरोबर मी दुसरं असं सांगेन की स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अनेक वेळेला श्रेयांच्या प्रश्नावर सांगितलेलं आहे की आपण सन्मान कुणाकडे मागायचा नसतो. स्वतः साहेब एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते आणि त्याच्यामुळे आज त्यांची जी केविलवाणी धडपड चालली आहे ना की आम्हीच होतो सांगायची म्हणून, पण परंतु मुळामध्ये असं आहे की असा इतिहास पुसायचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला, हम्म. तरी तो इतिहास तसा पुसच्या मनामध्ये हा आतापर्यंतचा एक नियतीचा हे आहे किंवा आतापर्यंतची वास्तविकता आहे, हे मला इथे सांगायला पाहिजे. दुसरा असा भाग आहे की ज्याच्यामध्ये हे पहा आम्हाला का बोलावलं नाही की याच्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की काही लोकांना वगळण्याचं षडयंत्र केलं गेलं. पण प्रश्न असा आहे की देवाच्या दारामध्ये असा वाद करणं म्हणजे मग आपल्याला ध्रुव बाळाचा अर्थच कळला नाही, आपल्याला रामाचा अर्थच कळला नाही असं आम्ही मानतो. आम्ही का गप्प राहिलो आज, याचं महत्वाचं हे कारण आहे. दुसरं महत्वाचं, आमच्या मनामध्ये श्रीराम प्रभू आहेत, आम्ही एका अर्थाने आस्तिक आहोत आणि स्वतः लोक आघाडी सरकारमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा उद्धव साहेब त्याच्यानंतरही गेले, आधी गेले आणि ज्या आग्रहाने सातत्याने शिवसेनेने भूमिका मांडली. आता सुद्धा अतुल भातखळांची मर्यादा मी समजू शकते, परंतु सगळ्या संघटनांची नावं घेत असताना तेव्हा शिवसेना होती, ते बोलू शकत नाहीत आणि याला कारणच आहे कसं की एक कुठेतरी घोषित स्वरूपाचं जे काही त्यांनी नियमावली केली आहे त्याच्यामध्ये त्यांचं हे ठरलेलं आहे. बरं, दुसरं असं माझं म्हणणं आणि त्याच्यात मी माझं वैयक्तिक मत मांडते असं धरा तुम्ही, की ज्या वेळेला तुम्हाला समजा येण्याच्या संदर्भात होतं 175 लोकांना बोलवा का 200 लोकांना बोलवा हे काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाहीये. अशा वेळेला काही लालकृष्ण अडवाणी किंवा यांच्यासारखे मान्यवर तिथे स्क्रीनवरती त्यांना दाखवणं शक्य होतं. मग त्याच्याचप्रमाणे इतरांचा सुद्धा सहभाग घ्यायचा असेल, हे पहा श्रीरामप्रभूंचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या एवढं विशाल अंतःकरण जर का नसेल ना, तर शेवटी असे भक्ती, श्रद्धा, आस्था, विश्वास वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कोणाच्या मनात शिंपल्यात पडला तो मोती होतो, तापल्या त्यावर पडला किंवा ठीक आहे, ठीक आहे. अतुल भातखळकर, हा एक प्रश्न आहे. आता नीलम गोरे काय म्हणाल्या की काहींना वगळणं हे षडयंत्रच होतं, पण कण कण में बसे है राम जेव्हा, आणि राम हा मर्यादा पुरुषोत्तम की ज्याचं हृदय खूप विशाल आहे आणि तो इतकं विशाल हृदयानं सगळ्या गोष्टी ह्या आपल्या कवेत घेतो, त्यांच्यासाठी लढतो. अशा वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, उद्धव ठाकरे असतील, आणखी कोणी असतील, या सर्वांचा समावेश होऊ शकला असता. किंबहुना लालकृष्ण अडवाणी यांचा तर व्हिडिओ संदेश सुद्धा दाखवला जाऊ शकला असता. मी सुरुवातीलाच सांगितलं, हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम नव्हता. आणि नीलमताई म्हणतायत की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं का? सुप्रीम कोर्टाने नव्हतं सांगितलं. सुप्रीम कोर्टाने फक्त ट्रस्ट फॉर्म करा आणि त्याच्या मार्फत मंदिर बांधा एवढंच सांगितलं. आता त्या ट्रस्टने काही निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांनी ठरवलं कोणाला बोलवायचं आणि नाही बोलवायचं. आणि मला एक कळलं नाही, शिवसेनेला एवढं का वाटतंय की आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला बोलवलं नाही? कारण तुम्ही तर सांगितलं ना की याचं ई भूमिपूजन करा म्हणून, मग तुम्हाला एवढं का वाईट वाटतंय? आणि त्याच्यामुळे
मला 6 डिसेंबर 92च्या इतिहासात फार जायला लावू नका. तुम्ही तर अयोध्येपर्यंत पोहोचला पण नव्हता. तुमच्या गाड्या लखनौलाच थांबल्या होत्या. जे 3 नेते पाठवले होते ना आयत्या वेळेला, ते लखनौलाच थांबले. त्यांनी कारण सांगितलं की अयोध्येला आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून. हा इतिहास आहे. त्यामुळे फार इतिहासात जाऊ नका. आणि मी गोबेल्सचा पुत्र मित्र आहे. जरा ऐका, खरा इतिहास ऐकून घ्या. आणि तुम्ही आता कुठे बाळासाहेबांची शिवसेना राहिलाय? अहो, बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही राहिलेलाच नाही आहात. कळलं की नाही? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता संपलेली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे नीलमताई, हा खूप मोठा इशारा आहे. जेव्हा राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे, मंदिर राजकारण आता संपलंय अशी चर्चा सुरू झाली आहे, त्याच वेळेस भाजप म्हणतंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही, म्हणजे शिवसेनेच्या अजेंड्यावर हिंदुत्वच राहिलं नाही. नाही, हा सगळा पूर्णपणाने त्यांचा ठरवून केलेला खोटा गेम प्लॅन आहे, सगळा खोटा प्रचार करण्याचा. दुसरं असं की आता यांना सगळं माहिती आहे, पण कसं असतं, झोपलेला असेल माणूस तर उठवता येईल. झोपेचं सोंग घेतलं जर का, तर त्याच्यात आता सगळ्या पूर्ण दुनियेतल्या चॅनेल्सकडे व्हिज्युअल्स आहेत. खासदार चंद्रकांत खैरे आणि अनेक शिवसैनिक तिथे त्या डोम वरती होते, त्याचे फोटो आहेत लोकांच्याकडे. अशा वेळेला स्वतः तुम्ही इथं खोटं सांगताय. का जायचं नाही? मुद्दा असा इथे जायचा प्रश्न त्यासाठी नाहीये त्यांना. कारण असं की या सगळ्यामध्ये आता त्यांनी ठरवलंय की आता एकदा राम जन्मभूमीचं आपण पूजन केलं, याचा अर्थ ठीक आहे. स्वतः करायला मोकळे झालेले आहेत. आणि शिवसेना संपायचं बोलाल तर मला असं वाटतं की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करा, ते सुद्धा स्थान राहणार नाही महाराष्ट्रात तुमचं काही दिवस. ठीक आहे. बघा अतुल भातखळकर, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रात टिकून राहा, नाहीतर तुमचाच पक्ष फुटेल असं सांगतात त्या. नाही, त्या असं बोलल्या की विरोधी पक्ष म्हणून आमचं स्थान राहणार नाही. अच्छा, असं म्हणाले. अच्छा, ठीक आहे. याचा अर्थ त्यांनी गर्भितपणे हे सांगितलेलं आहे की त्यांचं सरकार टिकणार नाहीये, भारतीय जनता पार्टी लवकर सत्तेवर येणार आहे. हा त्यांच्या गर्भीत सांगण्याचा अर्थ आहे. ते लक्षात नीलमताई दुसरं काही काहीतरी कुठेतरी डोक्यामधलं हे झालं. पक्ष सक्षम आहे. आमच्या बरोबर युती केली म्हणून एवढ्या 54 जागा तरी आल्या, नाही तर 25 जागा याची मारामार होती, लक्षात घ्या. हो, असं कसं? त्यांच्या 54 नाही, जास्त आलेल्या आहेत तुमच्यामुळे. कळलं का? 55 जागा कमी झाल्या आमच्या तुमच्यामुळे. हा, सगळं तुमच्या 55 जागा कमी झाल्या म्हणतायत. प्रधानमंत्री हे तुमच्यामुळेच झाले. कळलं की नाही? ते कळलं ना 2014 विधानसभेत काय झालं ते. 70 नाही गाठते आधी तुम्हाला. तुमच्यामुळे आम्ही वाढलो म्हणून सांगत होतात ना. तेव्हा काय झालं? 2014ला काय झालं विधानसभेत? अहो, 2014ला विधानसभेत काय झालं ते सांगा. त्याच्यामध्ये 2014ला विधानसभेत काय झालं ते सांगा. आमच्या 123 जागा आल्या, तुमच्या किती आल्या? तुम्ही 70 पण गाठली नाही. 2014ला मग कशाला आला ड्युटी करायला आमच्याकडे? बरं, ठीक आहे. हे स्पष्ट झालेलं आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये आता पूर्ण ताटातूट झालेली आहे. म्हणजे केवळ राम मंदिराचं भूमिपूजन सोहळा हेच कारण नाहीये, तर आज सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगितलेलं आहे की होय, बिहार सरकारने जी शिफारस केलेली आहे सीबीआय चौकशीची, ती आम्ही म्हणजे केंद्र सरकारने मान्य केलेली आहे. यावरनं आता असा कयास राजकीय विश्लेषक काढतायत की भाजप आणि शिवसेना यांच्यात पूर्ण फारकत झालेली आहे. भाजपला आता ही आस ठेवता येणार नाही की पुढे मागे शिवसेना आपल्या सोबत येईल, आणि आता शिवसेनेला सुद्धा लोकांना सांगायला किमान भाजप बरोबर जाता येणार नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रातलं जे ठाकरे सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार, त्याची कसोटी पुढच्या काळात पणाला लागणार आहे. दरम्यान मी इथंच थांबतोय. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. एका अतिशय क्लिष्ट आणि गंभीर विषयावरती आपण चर्चा केली आहे, पण एक चांगला आशावाद हा आहे की न्यायालयाच्या निवाड्यानंतर मूळ ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर उभारलं जात आहे, त्याची पायाभरणी म्हणजेच भूमिपूजन आज झालेलं आहे. त्यानंतर मंदिराचं राजकारण भारतातलं थांबेल, त्यामधून जे विपरीत परिणाम समाजाला भोगावे लागतात ते होणार नाही. ही सुद्धा एक जमेची बाजू या निमित्तानं पुढे आली आहे. कारण ज्या पद्धतीनं सर्व समुदायानं न्यायालयाचा निवाडा किंवा तो निर्णय स्वीकारला, तसंच आज इतक्या थाटामाटात भव्य दिव्य सोहळ्यात राम जन्मभूमीचं अर्थात राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे.
ते सुद्धा संपूर्ण जगानं लाईव्ह टेलिकास्टच्या रूपात बघितलेलं आहे आणि कुठूनही अशी कुठलीही अनुचित प्रतिक्रिया आलेली नाही आहे. त्यावरनं हा एक चांगला आशावाद किंवा पायंडा किंवा पुढचं पाऊल, एक पाऊल पुढे हे पडलेलं आहे आणि त्यातच समाजाचं भलं आहे असंही ओघानं म्हणावं लागतंय. मी इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.